नमस्कार मंडळी, मी मंगला रुद्राक्षवार. माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत. आजची रेसिपी माझ्या खूप जवळची आहे, भातोड्या. लहानपणी आई आणि आजी उन्हाळ्यात हमखास या भातोड्या बनवायची. उरलेल्या भातापासून बनणारा हा साधा पदार्थ, पण चव मात्र अप्रतिम. आज मी तुम्हाला अगदी त्याच पारंपरिक पद्धतीने भातोड्या कशा बनवायच्या हे दाखवणार आहे. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. या भातोड्या जास्त करून शिळ्या भातापासूनच बनवल्या जात असे, परंतु आज मी तुम्हाला भात शिजवून भातोड्या दाखवते. यासाठी 2 कप तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा. यासाठी कोणत्याही तांदळाचा तुम्ही वापर करू शकता. मी हे रेशनचे तांदूळ घेतले आहे. कुकरमध्ये तांदळात 4 कप पाणी घालायचे. चवीनुसार मीठ. रोज जसा भात शिजवतो तसा भात शिजवून घ्या. भात थोडा चिकट शिजवणं खूप महत्त्वाचे आहे, त्यामुळे भातोड्या छान होतात. नवीन तांदूळ असेल तर अगदी उत्तम. कुकर थंड झाल्यावर हा भात अंदाजे अर्धा किलो तांदळाचा आहे. अर्धा किलो तांदळासाठी अर्धा किलो कांदे घ्यायचे. कांदे मीडियम किसणीवर किसून घ्यायचे. पूर्ण कांदे मी किसून घेते. कांदे किसल्यानंतर यामध्ये हा भात घालायचा. भात थंड करून घ्या, नाहीतर हात पोळेल, आणि मोकळा मोकळा करून घ्या. आता कांदा आणि भात एकजीव करून घ्यायचं. माझी आई भात उरला की त्याच्यामध्ये कांदा घालून ह्या भातोड्या बनवायची. भातामध्ये मीठ घातले होते, थोडे मीठ आणखी घालायचे. चव घेऊन बघा, चवीपेक्षा थोडं कमी मीठ घाला. वाळल्यानंतर मीठ जास्त होते. अर्धा कप तीळ घालायचे. 1 चमचा जिरे घालू. जिरे घालून मिक्स करून घ्या. तुम्हाला हवे असल्यास हिरवी मिरची, कोथिंबीर किंवा चिली फ्लेक्स तुम्ही घालू शकता. तिखट घालू नका, तिखटामुळे तळल्यानंतर ठसका लागण्याची शक्यता असते. आता हे सांडगे घालून घ्यायचं आपण. त्यासाठी मी एक प्लास्टिक टिपॉयवर प्लास्टिक अंथरलेला आहे. पाण्याचा हात घेऊन ओल्या हाताने तेल लावायची. प्लास्टिकला काही गरज नाही आहे. ओला हात करून घ्यायचा आणि हे असे सांडगे घालून घ्या. याला कोणी भातोड्या, कोणी सांडगे म्हणतात. काही भातोड्या वेगळ्या प्रकारे आपण करू शकतो. अशा प्रकारे सगळ्या भातोड्या आपण घालून घेऊ. पापड्यासारख्या किंवा वड्यासारख्या पण आपण भातोड्या घालू शकतो. यासाठी मी एक मोठे 2 गोळे घेतले. पटापट घालणं होते आणि बारीक घालू नका. असे गोळे करून घ्यायचे. यावर प्लास्टिक अंथरायचा आणि मॅशरने किंवा एखाद्या वाटीने, प्लेटने, डब्याच्या झाकणाने हे दाबून घ्या. याला पापडासारखा आकार येतो. तुम्ही अशासुद्धा पातोड्या बनवू शकता. मी मॅशरने बनवले आहे. याला तेल लावायची अजिबात गरज नाही, ह्या सहज सुटतात. अशा प्रकारे सगळ्या भातोड्या आपण घालून घेऊ. शिळा भात असेल तर त्याचा नक्की घालून बघा. पंख्याच्या हवेत किंवा उन्हात ह्या सहज वाळतात. सगळ्या भातोड्या उन्हात छान कडकडीत वाळवणे गरजेचे आहे, तेव्हाच तळल्यावर त्या कुरकुरीत लागतात. पहा, आपल्या भातोड्या किती छान झाल्या आहे. ह्या मी 3 दिवस उन्हामध्ये वाळवून घेते.
आता ह्या छान वाळलेल्या आहे. 3 दिवसांनी आपण ह्या तळून घेऊ. इतक्या कुरकुरीत लागतात की एकही खाल्ली की अजून खावंसं वाटतंय. खिचडीबरोबर किंवा तोंडी लावण्यासाठी जेवणाबरोबर ह्या खूप छान लागतात. तुम्ही नक्की करून बघा. तुमचे अनुभव मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच पारंपरिक रेसिपीसोबत.